आज आम्ही निघालो होतो गोंदवलेकर महाराजांच्या दर्शनासाठी। सकाळी सकाळीच निघालो होतो म्हणून सगळ्यांनाच खूप जास्त भूक लागली होती। मग केला पोट भरून मस्त असा नाश्ता। नाश्ता झाल्यावर आम्ही गेलो होतो यमाई देवी मंदिरामध्ये। मी पहिल्यांदाच आले होते या मंदिरामध्ये, पण अनुभव शब्दात न सांगता येणारा असा अनुभव आहे। प्रत्येकाने इथे येऊन देवीच्या मनमोहक असं स्वरूपाचं दर्शन घेतलंच पाहिजे। मग तिथे बघितलं मंदिरातून दिसणारं सुंदर असं दृश्य, किती छान दिसतंय ना। तिथे आहे हा खांब, असं म्हणतात हा खांब फिरवताना आपल्या मनात ज्या इच्छा असतील ना त्या पूर्ण होतात। मग गेलो होतो आम्ही गोंदवलेकर महाराजांच्या दर्शनासाठी। श्री महाराजांचं मंदिर हे फक्त मंदिर नसून इथे एक वेगळंच समाधान आहे। इथे मनाला एक वेगळीच शांतता मिळते। आणि मग घेतलं श्री महाराजांच्या समाधीचं छान असं दर्शन। मंदिरामध्ये भक्तनिवास आहे, इथे राहण्याची निःशुल्क सोय आहे। सकाळी आणि संध्याकाळी महाप्रसादाची सोय आहे। आणि नंतर आम्ही आलो होतो थोरले श्रीराम मंदिरामध्ये आणि घेतलं श्रीरामाच्या मोहक असं रूपाचं दर्शन।